तर इंडिया आघाडीची ही बैठक आपण बघतोय सध्या संपलेली आहे आणि त्यानंतर सध्या इंडिया आघाडीचे सगळेच नेते आता बाहेर आलेले आहेत। इंडिया आघाडीची आज दिल्लीमध्ये ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आलेली होती। शरद पवार त्याचबरोबर महाराष्ट्रातले नेते देखील या बैठकीमध्ये सहभागी झालेले होते। मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी या इंडिया आघाडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या बैठकीनंतर आता सगळेच नेते एकत्र बाहेर आलेले पाहायला मिळतात। शरद पवार, संजय राऊत, सोनिया गांधी त्याबरोबर इतर सगळे नेते महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे या बैठकीमध्ये आज सहभागी झालेले होते। शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे या देखील सोनिया गांधी यांच्याशी बोलताना आपण बघतोय। इंडिया आघाडी एकत्र आहे हे दाखवण्याचा हा प्रयत्न। इंडिया आघाडीमध्ये आणखी जे समविचारी पक्ष आहेत त्यांना देखील एकत्र येण्यासाठी पत्र पाठवले जाणार आहेत। मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। एम के स्टॅलिन, राहुल गांधी, मंत्रिमंडळ हे सगळे असलेले सगळे नेते देखील आपल्याला एकत्र पाहायला मिळतात। सत्ता स्थापन करण्यासाठी या सगळ्या नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे। खरगेंनी सर्व घटक पक्षांची मतं देखील आजच्या या बैठकीमधून जाणून घेतलेली आहेत। इंडियातील सगळ्या नेत्यांना या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं। संख्याबळ वाढवण्यासाठी इंडियाचा प्रयत्न देखील असणार आहे। इंडिया आघाडीचे सगळेच नेते समविचारी पक्षांना पत्र पाठवून एकत्र येण्यासंदर्भातलं निमंत्रण देणार आहेत। इंडिया आघाडीची भूमिका काय असेल या सगळ्या संदर्भात आजच्या या बैठकीमध्ये चर्चा पार पडलेली आहे आणि या सगळ्यानंतर आता मल्लिकार्जुन खरगे संबोधित करणार आहेत। नेमकं बैठकीत काय झालंय ते मल्लिकार्जुन खरगे सांगतील।